जोपर्यंत यांच्या मुलांवर बाबासाहेबांचे संस्कार होणार नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही। मी फक्त हे सांगते की तुम्ही बाबासाहेबांचं अनुकरण करा, शिक्षणाकडे जास्त लक्ष। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, नमो बुद्धाय। मित्रांनो, आरक्षण कुलकर्णाचा मुद्दा आज महाराष्ट्रभर चर्चेत आहे। अमरावती येथून माया नेने म्हणतात की जोपर्यंत मातंग समाज त्यांच्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार शिकवणार नाही तोपर्यंत मातंग समाजाची प्रगती होऊ शकत नाही। जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, जोपर्यंत तुम्ही अंमलात आणणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही, अशी माया नेने बोलतात। पहा व्हिडिओ। मातंग आणि महार हे दोनच जातीवर खूप डोळा आहे असं मला वाटते, कारण यांची संख्या जास्त आहे आणि या दोन जातीमध्ये कसा भेद निर्माण होईल हे या देशाच्या राजकारणी लोकांचं षडयंत्र आहे। म्हणून मला मातंग समाजाला हे सांगायचं आहे की तुम्ही आमचे भाऊ आहात, बरोबर, तुम्ही आमचे भाऊ आहात, आमच्यापेक्षा वेगळे नाही आहे, पण तुमच्यात उणिवा काय आहे हे पण आम्हाला माहित आहे। शिक्षणाचा जो तुमच्यामध्ये कमी स्तर आतापर्यंत राहिलेला आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे। शिक्षण जेव्हा तुम्हाला शिक्षणामध्ये तुम्ही समोर जाल तेव्हाच आरक्षणाचा फायदा तुम्हाला होणार आहे। तुम्ही आज आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला वेगळं वर्गीकरण सरकार म्हणते म्हणून घ्या, हे बरोबर नाही आहे। शिक्षणाकडे जास्त लक्ष देऊन आपला हक्क कसं मिळवायचं हे मातंग समाजानं जाणून घ्यायला पाहिजे। त्यासाठी आम्ही तुमचे सपोर्टर आहोत, आम्ही वस्त्या वस्त्यामध्ये फिरणारे आहोत, पण जे तुमच्याकडच्या लोकांनी पण तेवढाच प्रतिसाद दिला पाहिजे ना। आमच्यासारखी महिला जर मातंग समाजाच्या वस्त्यामध्ये जर फिरत असेल तर तिथल्या लोकांनी तेवढाच प्रतिसाद दिला पाहिजे ना। आणि मी स्वतः मातंग समाजाच्या मोहल्ल्यामध्ये फिरलेली आहे, माझ्या बाजूलाच आहे, पण ते लोक त्या पद्धतीनं आम्ही म्हणतो की तुम्ही शिका, संघटित व्हा, बाबासाहेबांचं अनुकरण करा। मी कोणा देव धर्माला म्हणत नाही की तुम्ही कोणाचं अनुकरण करा, मी फक्त हे सांगते की तुम्ही बाबासाहेबांचं अनुकरण करा, शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या। तुमचे जे हे आता चाललेलं आहे सगळं आणि तुम्ही इतके मागे आहात याच्याबद्दल आमचं सुद्धा मन दुखते, कारण तुमचा अधिकार आहे, तुमचा या 13% मध्ये अधिकार आहे, तुम्हाला ते घ्यायलाच पाहिजे। पण नेमकी आपली कमजोरी कुठे आहे हे या समाजानं जाणायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आम्हाला साथ द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त बाबासाहेब वाचायला पाहिजे। जसं बौद्धांच्या विहारामध्ये वर्षवस म्हणा किंवा इतरही वेळेस बाबासाहेबांचं पठण होते, बुद्धाचं पठण होते, तसं यांच्या मोहल्ल्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचं पठण झालं पाहिजे असं मला वाटते। जोपर्यंत यांच्या मुलांवर बाबासाहेबांचे संस्कार होणार नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विचारांचा हा प्रवास पुढे चालू ठेवा। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, नमो बुद्धाय।